आधीच पावले उचला, पण जर का कुणी त्या शुक्ला नामक व्यक्तीचे तोंड सुजवलं, हातपाय तोडले, तर मग पोलिसांनी मधी पडू नये. आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवन नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे. ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे. बघा, मी सत्य बोलतोय, घंटी देखील वाजलेली आहे की आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई, नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे, अनेक लोक, अनेक वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येतात, मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही, ना त्यांना होत होतं ना आम्हाला होत होतं. आनंदाने राहा, आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे येऊन राहा, कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाहीये. पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो, मास दाखवतो, तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला, न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला, तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये, मध्ये ह्यांना अडवायला येऊ नये. काल जसं त्या मराठी माणसाने तिथे मारलेलं आहे, हत्यारं चालवली त्याच्यावर, तसंच कालच्या त्या जो कोण शुक्ला होता ना, त्याचं तोंड कोणी सुजवलं, हातपाय कोणी तोडले, तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नये.